रुपाली चाकणकरांनी राजीनाम्यानंतर खरात प्रकरणावर स्पष्टीकरण दिलंय। मात्र त्यांच्या स्पष्टीकरणानंतर चांगलंच राजकारण सुद्धा तापलंय। विरोधकांनी चाकणकरांना टोला लगावत त्यांचा समाचार घेतलाय। चाकणकरांच्या देहबोलीवरून दमानियांनी त्यांच्यावर टीका केली आहे, तर सुषमा अंधारेंनी देखील चाकणकरांच्या एका वक्तव्यावरून त्यांच्यावर निशाणा साधलाय। बघूयात। दुसरी जी बाजू आहे ती कधी आमच्या समोर आली नाही, काही माहीत असायचं कारण नाही। पत्रकारांना धमक्या देऊन तर वर्ष दीड वर्ष झालं ना, तो अजून पण तुम्हाला वर्ष दीड वर्षातील लक्षात नाही आलं का? अशा व्यक्तीला गुरुस्थानी मानता का तुम्ही? विशेष म्हणजे अनेक लोकांचे फोटो याच्यामध्ये आहेत, पण केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेले 2 दिवसामध्ये करतायत ते अत्यंत चुकीचं आहे। इतर नेत्यांनी त्याला वाचवण्यासाठी फोन केले नाही। अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यावा लागलाय। या प्रकरणात रुपाली चाकणकरांनी स्पष्टोक्ती दिल्यानंतर विरोधकांनी पुन्हा त्यांचा समाचार घेतला। आपण कुणाला तरी गुरु मानतो, मात्र ती व्यक्ती पुढे काय करते हे आपल्याला माहीत नसतं, असं स्पष्टीकरण खरात सोबतच्या फोटोवरून चाकणकरांनी दिलं। दरम्यान यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी रुपाली चाकणकरांना चांगलाच टोला लगावलाय। समाजामध्ये आपण आयुष्य जगत असताना कोणाला ना कोणाला गुरु मानत असतो। खरात पती पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानलं, आम्ही गुरु मानलं। काही लोकांवर विश्वास ठेवतो, एक आध्यात्मिक श्रद्धा आपली असते, एक आध्यात्मिक भावना असते। माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी कुटुंब आहे, त्याच्यामुळे आमची जी श्रद्धा होती ती आध्यात्मिक दृष्टिकोनातून होती आणि म्हणून आम्ही कुटुंब ह्या देवस्थानशी जोडलं होतं। पण त्याची दुसरी जी बाजू आहे ती कधी आमच्या समोर आली नाही, काही माहीत असायचं कारण नाही। वर्षातल्या काही कार्यक्रमांना उपस्थित राहत असताना काही कालावधीसाठी आम्ही तिथं असायचो। गुरुस्थानी मानणं मी समजू शकतो, गुरुस्थानी मानणारे लोक नाही कोणी असं मी म्हणणार नाही, परंतु गुरुला सुद्धा ओळखता आलं पाहिजे ना। ही व्यक्ती काय करते, तुम्ही कशा पद्धतीनं वागता, पाय धुणं काय, त्यांच्या ट्रस्टमध्ये असणं काय, बरं आज नाही तुम्ही त्यांच्यासाठी पत्रकारांना धमक्या देता काय, हे प्रकार काय? 1 वर्ष पत्रकारांना धमक्या देऊन तर वर्ष दीड वर्ष झालं ना, तो अजून पण तुम्हाला वर्ष दीड वर्षातील लक्षात नाही आलं का? अशा व्यक्तीला गुरुस्थानी मानता का तुम्ही? अशोक खरात सोबत अनेक नेत्यांचे फोटो असून मला सॉफ्ट टार्गेट करण्यात आलं, असाही आरोप चाकणकरांनी केला। अशोक खरात सोबत चाकणकरांचे फोटो बाहेर आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर शरसंधान साधलं होतं। दरम्यान याच फोटोवरून चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर पलटवार केला, तर इतर नेत्यांनी अशोक खरातनं वाचवण्याचा प्रयत्न केला नाही असं म्हणत अंधारेंनी रुपाली चाकणकरांना सुनावलं। ती व्यक्ती पुढे जाऊन कशी वागती, त्याचं कृत्य, वैयक्तिक आयुष्य आपल्याला कोणाला माहीत नसतं। आम्ही जोडलो होतो तर मी पहिल्याच दिवशी ट्विट करून सांगितलं, हो आम्ही संस्थानाशी जोडलेलो होतो, देवस्थान ट्रस्टमध्ये होतो। ते फोटो माझ्या आहेत, अनेक वर्षापूर्वीच्या आमच्या कुटुंबाबरोबरचे फोटो तिथं होते आणि एखाद्या गुरुची पती पत्नीची पाद्यपूजा करत असताना गुरुपौर्णिमेच्या दिवशीचे फोटो आहेत। विशेष म्हणजे अनेक लोकांचे फोटो याच्यामध्ये आहेत, पण केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेले 2 दिवसामध्ये करतायत ते अत्यंत चुकीचं आहे। त्यांनी त्याच्या डोक्यावर छत्री धरली नाही। इतर नेत्यांनी त्याला वाचवण्यासाठी फोन केले नाही। इतर नेत्यांनी, आणि महत्त्वाची गोष्ट, तुमचा वर्क प्रोफाईल काय आहे, तुम्हाला कोणत्या पदावर नियुक्ती होती, तर महिलांना सुरक्षा प्रदान करणे, महिलांचं समुपदेशन, समावेशन, सबलीकरण यासाठी तुम्ही होतात। आणि तुम्ही काय केलं, तुम्ही महिलांना बहिष्कृत ठरवणे, बदनाम करणे, चारित्र्यहनन करणे, हे सगळं। शुक्रवारी देवगिरी बंगल्यावर रुपाली चाकणकरांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडे राजीनामा सोपवला। राजीनामा दिल्यानंतर चाकणकरांनी माध्यमांशी संवाद साधला। दरम्यान यावेळी त्यांच्या देहबोलीवरून अंजली दमाने यांनी टीका केली आहे, तर विजय वडेट्टीवारांनी चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यावर टीका केली आहे। पुन्हा एकदा रुपाली चाकणकर जसं मॉडेलिंगसाठी उभे राहतात तसा त्यांनी एक त्यांचा जो फोटो होता तो पोज देतानाचा फोटो बघून मला वाटलं, त्यानंतरचं त्यांचं बोलणं देखील ऐकून त्याच्यात कुठेही विनम्रता नव्हती, एक अहंकार होता। या सगळ्या गोष्टी बघून मला असं वाटतं की त्यांना खरंच एक इंट्रोस्पेक्शन ज्याला आपण म्हणतो ते करण्याची गरज आहे। चाकणकरांचा राजीनामा हे होणारच होता, कारण त्या ज्या पदावर काम करत होत्या, कार्यरत होत्या, त्या पदावर राहून हे असे अशोभनीय, म्हणजे भोंदू बाबाच्या चक्करमध्ये इतकी मानसिक गुलामी
पत्करणं आणि त्या पदावर राहून महाराष्ट्रातील महिलांना त्या न्याय देऊ शकत नव्हत्या. पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी देखील रुपाली चाकणकरांना ट्विट करत डिवचलंय. गर्वाचं घर नेहमीच खाली असतं हे आता काही लोकांना कळलं असेल, म्हणून जास्त उडायचं नसतं. आता सगळा अहंकार धुळीस मिळेल. वेट अँड वॉच. वैष्णवी हगवणे प्रकरण असेल किंवा डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण असेल, अशा अनेक महिलांच्या तक्रारीमध्ये जे त्यांनी त्यांच्या निपक्षपाती चौकशी करणं गरजेची असताना त्यांनी पीडितेची बाजू न घेता काही राजकीय लोकांना पाठीशी घालण्याचं जे काम किंवा जे दुष्कर्म त्यांच्या माध्यमातून घडलं होतं आणि त्याची त्यांना आजही ह्या बाबतीमध्ये परतफेड मिळते असंच मी त्यांना म्हणेल. रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पाठवला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मला प्राप्त झाला. सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतलाय. ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टिकोनातून मी त्यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवत आहे, असं सुनेत्रा पवारांनी म्हटलंय. चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. रुपाली चाकणकरांचा कार्यकाळ हा चांगलाच वादग्रस्त ठरला. मात्र आता त्यांच्या जागी अध्यक्षपदावर कुणाची नियुक्ती करणार हा देखील मोठा प्रश्न आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर निवृत्त महिला न्यायाधीश किंवा निवृत्त IPS अधिकारी यांची नियुक्ती करावी अशी मागणी अंजली दमन यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना खास मला हा निरोप द्यायचा आहे की याच्या पुढे राजकारणाला आणि आयोगाला लांब ठेवा. याच्या पुढचे जे येतील महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या एक IPS ऑफिसर किंवा एक रिटायर्ड जज यांचीच नियुक्ती करा. रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतरही वाद कमी होत नाहीये. रुपाली चाकणकरांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर विरोधक पुन्हा त्यांच्यावर तुटून पडले. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.